जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे खानदेश स्पेशल शेवभाजी। त्यासाठी लागणारे साहित्य, ही शेवभाजीची शेव आहे, 2 मोठे भाजलेले कांदे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, छोटा अद्रक तुकडा, शेव, 1 कापलेला टमाटर, भाजलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेली खसखस, थोडी जायपत्री, 4 लवंग, छोटा दालचिनी तुकडा, 15 ते 20 मिरे, भाजलेलं खोबरं, खसखस, लवंग, जायपत्री, मिरे, दालचिनी हे सर्व एकत्र मिक्सरला बारीक करून घेते। हे असे कोरडेच काढायचे। अद्रक लसूणची पेस्ट करून घेते। भाजलेला कांदा मिक्सरला बारीक करून घेते। भाजलेला कांदा असा बारीक करून घ्यायचा। त्याच मिक्सरच्या भांड्यात कापलेला 1 टमाटर बारीक करून घेते। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल थोडं इतर वेळेपेक्षा शेवभाजीला जास्तच टाकायचे। तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी तडतडली की भाजलेल्या कांद्याची पेस्ट, कांदा पेस्ट तेलावर व्यवस्थित परतून घेते। अद्रक लसूण पेस्ट, इतर भाजीपेक्षा शेवभाजीला अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्तच टाकायची। अद्रक लसूण पेस्ट तेलावर व्यवस्थित होऊ देते। 1 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा हळद तेलावर होऊ द्यायची। फोडणीला तेल सुटत आहे, यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं टमाटर तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं। तुम्ही या पद्धतीने शेवभाजी बनवा, खूप छान चवदार शेवभाजी बनते। टमाटर तेलामध्ये व्यवस्थित झालेला आहे। 2 चमचे मिरची पावडर, शेवभाजी छान झणझणीत तिखट असते, म्हणून मिरची पावडर इतर भाज्यांपेक्षा थोडी जास्त, म्हणजे अगदी छान ढाबा स्टाईल शेवभाजी बनते। मिरची पावडर व्यवस्थित होऊ द्यायची। यामध्ये भाजलेला खोबरा मसाला, मी अगदी खानदेश पद्धतीने झणझणीत शेवभाजी बनवित आहे। सर्व मसाला तेलावर व्यवस्थित परतून घेतला। यामध्ये गरम पाणी टाकते। गरम पाणी टाकल्यामुळे शेवभाजीला चव छान येते। रस्सा किती घट्टसर पाहिजे तसे पाणी कमी जास्त करा। चवीनुसार मीठ, 1 चमचा काळा मसाला। रस्सा पातळ जरी वाटत असला तरी शिजल्यावर घट्टसर येते। गॅसची फ्लेम कमी करून छान उकळू देते। छान तर्री आलेली आहे। भाजीचा खूप छान सुवास येत आहे। कोथिंबीर धुवून घेतली, उकळी आलेली आहे। कापलेली कोथिंबीर थोडा वेळ होऊ देते। झाकण ठेवताना असं ठेवा, म्हणजे उकडून रस्सा कढईच्या बाहेर येत नाही। शेवभाजीचा रस्सा तयार आहे। छान घट्टसर बनला आहे। यामध्ये शेव टाकायची नाही, लगेचच जेवायचे असेल तरच शेव टाका। शेवभाजी बनवायला अगदी सोपी, कमी वेळात बनते। एका बाउलमध्ये काढते। भाजीचा रंग खूप छान आलेला आहे। वरून थोडी कोथिंबीर, प्लेटिंग करते। बीट, लिंबू, कांदा, शेवभाजी, पोळी अशी खानदेश स्पेशल ढाबा स्टाईल शेवभाजी
असेल तर नेहमीपेक्षा 1 पोळी जास्तच लागणार. शेवभाजी चवीला खूप छान झालेली आहे. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.